तर आले का मुलं? 4 मुलं. ओके, सगळे मुलं आले असतील सुरू करू आपण. तो लेक्चर दिया आता कोणतरी आलता भगवत लिखने आलता. ठीक. तर गुड मॉर्निंग टू ऑल स्टुडंट्स. म्हणजे मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं की या मुलांचा वेक्टर चॅप्टर अजून त्यांचा म्हणजे काही नाही केलेला आहे. त्यांनी कसं कसं करायचं मागच्या व्हिडिओज मध्ये सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. आपल्याला खूपच हे झालेलं आहे. त्याच्यानंतर पुसलं पाहिजे ते, त्याच्यामुळे असं होते. तर बघा आता मला मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं होतं मी की ज्यांचा वेक्टर चॅप्टर हा केलेला आहे त्यांनी फक्त याच्यामध्ये काय काय करायचं ते पण सांगितलेलं आहे. एकदम सिरियल वाईज सांगितलेलं आहे की याच्यामध्ये तुम्हाला याच्या अगोदर आपण काय काय घेतलेलं आहे वेक्टर चॅप्टर मध्ये. तर सर्वात पहिले आपण क्वेश्चन्स पाहिले. बघा ज्यांनी अजून नाही केलं त्यांच्यासाठी काय आता शेवटचे 1-2 लेक्चर असतील वेक्टर्सवर. वेक्टर्स आपल्याला सांगितलं आपण बघा जरा मागचे लेक्चर पाहू. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट पहिला मी घेतला होता आपण. इतर प्रश्न घेतलेले आपण. स्केलर ट्रिपल प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड एज अ बॉक्स प्रोडक्ट. मागे सुद्धा मी सांगितलं होतं, तुम्हाला रिवाइज करून दिलं होतं. त्याच्यात सुद्धा तुम्हाला सांगायला बॉक्स प्रोडक्ट. बॉक्स प्रोडक्ट नंतर तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यामध्ये स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आणि बॉक्स प्रोडक्ट मध्ये सेम म्हणजे कोणती डेफिनेशन a बार डॉट b बार क्रॉस c बार इज इक्वल टू बॉक्स प्रोडक्ट ऑफ b बार a बार b बार c बार. असं त्यांना त्यानंतर नेक्स्ट पाहिलं होतं आपण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट नंतर काय पाहिलं होतं याच्यावर क्वेश्चन पाहिलं होतं आपण एक्सटर्नल डिव्हिजन इंटर डिव्हिजन म्हणजे सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला हे 2 प्रकारचे होते.
एक होता इंटरनल डिव्हिजन आणि एक होता एक्सटर्नल डिव्हिजन. इंटरनल डिव्हिजन आणि एक होता एक्सटर्नल डिव्हिजन. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल आणि एक्सटर्नल वेगळे होते. तर याच्यामध्ये काय फॉर्म्युला होता एम बार एमबी बार मायनस काय प्लस एन ए बार डिवाइड बाय एम प्लस एन. म्हणजे कसा एखादा पॉइंट समजा हा एबी आहे. एबी ला हा पॉइंट सी मध्ये बसून कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करायचा एम इज टू एन. तर त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं होतं एम इंटू बी बार सेकंड वेक्टरने मल्टिप्लाय करायचा प्लस एन इंटू ए बार डिवाइड बाय या रेशोचा ऍडिशन म्हणजे किती एम प्लस एन इतके. सिमिलरली एक्सटर्नल मध्ये जर पाहिलं तर एक्सटर्नल मध्ये काय केस असतो हा एबी ला एबी आहे या एबी ला बाहेरून सी डिवाइड करतो. रेशो काय असेल सेम इथून इथपर्यंत एम आणि इथून इथपर्यंत काय असेल त्याचा रेशो एन. सेम रेशो मध्ये डिवाइड करायचं असेल तर फक्त फरक काय असेल एक्सटर्नल मध्ये एमबी बार मायनस एन ए बार divided by m minus n. It is a section formula for external division and section formula for internal division. Section formula नंतर पाहिला होता आपण dot product. Dot product of portion पाहिला. Dot product is also called as a scalar product. Dot product is also called as a scalar product. याच्यामध्ये आपण काय काय पाहिला होता जर a bar dot b bar चा घेतला आपण त्याचा फॉर्म्युला असतो magnitude of a bar magnitude of b bar into cos theta. हा फॉर्म्युला होता दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट. Dot product is also called as a scalar product of vectors. ठीक आहे. त्यानंतर पुढचा विचार पाहिला आपण तर यामध्ये काय होतं बघा मग याच्यावर काय कंडिशन होती की जर दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर एवढे त्यांचा डॉट प्रोडक्ट किती असतो 0 असतो. दोन वेक्टर परपेंडिक्युलर असताना त्यानंतर काय दोन वेक्टरचा सेम असतील तर डॉट प्रोडक्ट किती असेल a bar dot b bar c bar dot c bar किती असेल रॅडिकल प्रोडक्ट किती 1 असेल. डॉट प्रोडक्ट मध्ये पाहिला. मग याच्यावर प्रश्न पाहिले आपण सगळं तुम्ही जाऊन सुद्धा पाहिजे की सगळे व्हिडिओज अजून अवेलेबल आहेत. काही डिलीट केलेले आहे YouTube वर सगळे अवेलेबल आहेत. वेक्टर ते घेऊन वेक्टर्स टाकायचा हे सगळं तुम्हाला जसं मी याच्यावर सांगितलं तसं सिक्वेन्स वाईज याच्यावर प्रश्न आपण घेतलेले आहेत. फक्त तुम्हाला प्रश्न बघावा लागेल बाकी तुमच्या समोर असेल. डॉट प्रोडक्टच्या नंतर आपण घेतला क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड एज इट इज सेड टू बी द क्रॉस प्रोडक्ट काय म्हणते इट इज सेड टू बी द वेक्टर प्रोडक्ट. ठीक आहे वेक्टर प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्टची डेफिनेशन काय आहे ए बार क्रॉस बी बार दोन वेक्टरचा क्रॉस कसा घेता येईल तुम्हाला पहिले वेक्टरचा मॅग्निट्यूड दुसरे वेक्टरचा मॅग्निट्यूड sin थीटा आणि किती n कॅप्स म्हणजे युनिट वेक्टर. मग त्याच्यामध्ये n कॅप्स काय असतो युनिट वेक्टर जे की दोन्ही वेक्टरला काय असतो परपेंडिक्युलर असतो. n कॅप हा काय असतो युनिट वेक्टर आणि हे दोन्ही वेक्टरला काय असतो परपेंडिक्युलर असतो. याच्यामध्ये पुन्हा कंडिशन पाहिजे याच्यामध्ये तर जर आपण त्याचा मॅग्निट्यूड काढला तर मॅग्निट्यूड मध्ये काय असेल हा सेम असेल sin थीटा असेल आणि n कॅप युनिट वेक्टरचा मॅग्निट्यूड किती असतो 1. इथून तुम्हाला अँगल सुद्धा काढता येतो. sin थीटाचा फॉर्म्युला तयार झाला magnitude of a bar cross b bar divided by magnitude of a bar into magnitude of b bar. sin थीटाचा फॉर्म्युला अँगल काढता येईल. पुन्हा आपण पाहिलं आहे की a bar cross b bar is equal to काय असतो c bar. पुन्हा b bar cross c bar is equal to काय a bar. c bar cross a bar is equal to काय b bar. सायकल मध्ये असेल तर प्लस असणार सायकल मध्ये नसेल तर काय असेल ते मायनस असणार हे आपण पाहिले अगोदर. त्यानंतर नेक्स्ट काय पाहिलं आपण याच्यामध्ये नेक्स्ट स्पीड इज समथिंग लाईक टू बी एफ. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये जर पाहिलं दोन वेक्टरचा क्रॉस a bar cross a bar b bar cross b bar आणि c bar cross c bar या तिघांचा क्रॉस किती असतो 0. a bar cross a bar is equal to b bar cross b bar is equal to c bar cross c bar या तिघांचा क्रॉस किती असतो that is equal to किती how much it is equal to 0 इतके. त्यानंतर पुन्हा आपण पाहिला याच्यामध्ये बस एवढंच. त्याच्यामध्ये अजून काय महत्त्व असतात हे क्रॉस प्रोडक्ट प्रोपोर्शन. त्यानंतर लास्ट लेक्चर मी जे पाहिलं आपण जे केलं ते नवीन होतं तुमच्यासाठी. त्याचं नाव होतं लॅग्रेंजेस आयडेंटिटी. याच्यावर आपण प्रश्न घेतले होते आणि काय प्रश्न राहिले होते मला वाटतं लॅग्रेंजेस आयडेंटिटी याच्यावर आपले प्रश्न चालू होते मागच्या लेक्चर मध्ये. तर कळालं मी काय सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये हे सगळं तुमचा अजून तुम्ही नाही केलं असेल तर तुम्हाला करता येईल हे सगळं. स्केलर प्रोडक्ट सेक्शन फॉर्म्युला डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्टच्या नंतर मी एक बीट घेतला होता ते काय म्हणजे ते होता याचा अगोदर लॅग्रेंजेस आयडेंटिटी अगोदर होता काय 3 डायमेन्शनल ज्योमेट्री.
थ्री म्हणतो आपण त्याला. थ्री मध्ये सगळे आले तुमचे थ्री डायमेन्शन जॉमेट्रीवर सुद्धा प्रश्न पाहिला आपण. काय काय बीटा आहेत मला लक्षात आलं. थ्री डायमेन्शन मध्ये सर्वात पहिले काय डायरेक्शन अँगल्स आठवते का? डायरेक्शन अँगल्स अल्फा बीटा गॅमा, त्यानंतर डायरेक्शन कोसाइन कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा, त्यानंतर याच्यामध्ये रिलेशन कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू किती 1. आठवत का? हे सगळे घेतलेले आपण. त्यानंतर याला एल डिनोट करता येईल. एल इज इक्वल टू कॉस अल्फा, एम इज इक्वल टू कॉस बीटा, एन इज इक्वल टू कॉस गॅमा. एल एम एन इज डिनोट करता येईल. एल कॉस अल्फा, एम कॉस बीटा आणि एन कॉस गॅमा. आणि याच्यामध्ये रिलेशन काय? यांची स्क्वेअरिंग आणि ऍडिंग केली तर एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर हाऊ मच दॅट इज इक्वल टू. पुन्हा आपण रिलेशन पाहिला की जर डायरेक्शन अँगल माहित असेल तर डायरेक्शन कोसाइन काढता येतो. तर फॉर्म्युला माहिती तुम्हाला काय फॉर्म्युला होता? एल इज इक्वल टू प्लस मायनस टी अपॉन अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एम इज इक्वल टू प्लस मायनस बी अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एन इज इक्वल टू प्लस मायनस सी अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हे फॉर्म्युला देखील आपण पाहिले. तर इथपर्यंत मी व्यवस्थित घेतलेला आहे. त्याचा जरी टाइम लागला असेल तर आपण बाकीच्या चॅप्टर मध्ये तो गेलेला टाइम काय करता येईल आपल्याला कव्हर करता येईल. तर असा आहे तुम्हाला स्केलर ट्रिपल प्रोडक्टला क्रॉस प्रोडक्ट मध्ये सेक्शन फॉर्म्युला, डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट, थ्री डायमेन्शनल ज्योमेट्री आणि मग लास्ट वीक मी काय घेतलं होतं लॅग्रेंजेस आयडेंटिटी. इतका मोठा चॅप्टर आहे त्याच्यामुळे थोडा टाइम लागायला आपल्याला, बाकी काहीच नाही. नेक्स्ट वीक इज लॅग्रेंजेस आयडेंटिटी. जेवढा टाइम आपल्याला वेक्टरला लागला ना ते टाइम आपल्याला लाईन प्लेन मध्ये कव्हर करता येईल. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फक्त व्यवस्थित करा, अभ्यास करा, जेवढा झाला तेवढा व्यवस्थित करा. मागचे व्हिडिओज पहा. व्हिडिओ नाही कळाले तर मला विचारा. असं काहीच नाही की आपण तुम्हाला सांगणार नाही, असं काहीच नाही याच्यामधलं. त्याच्यानंतर आपण काय पाहायचं? लाईन प्लेन. लाईन प्लेनच्या नंतर काय? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. संपलं. पेपर फर्स्ट संपलं. मग पेपर सेकंड मध्ये जास्त वेळ लागणार नाही. सेकंड मध्ये डेरिव्हेटिव्ह चालू आहे आपला. डिफरन्शिएशन 12वीचा नाही सुरू केला अजून, त्यावेळेस सुरू होईल. त्यावेळेस डेरिव्हेटिव्हवर येतील. ठीक आहे. आता मग लॅग्रेंजेस आयडेंटिटी लास्ट वीक घेतलेला आपण, त्याच्यावरचे प्रश्न सुद्धा घेतलेले आपण. नेक्स्ट कॅटेगरीचा लॅग्रेंजेस आयडेंटिटी. बघा मग त्याच्यावर काय काय प्रश्न घेतले. लॅग्रेंजेस आयडेंटिटी. तर ही आयडेंटिटी सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे. लॅग्रेंजेस आयडेंटिटी हे ऍक्च्युअल काय आहे? हे डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट मध्ये दोघांमध्ये रिलेशन आहे, दोघांना जोडणारा हे बीट म्हणजे कोणता? लॅग्रेंजेस आयडेंटिटी. हे दोघांना जोडतो. डॉट प्रोडक्टलाही आणि क्रॉस प्रोडक्टलाही जोडणारा जे असतो त्याला काय म्हणतात? लॅग्रेंजेस आयडेंटिटी. याचं काम काय असतो? त्याच्यामध्ये फॉर्म्युला असतो काय? ए बार क्रॉस बी बार चा स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल फॉर्म्युला? ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए बार डॉट बी बार चा होल स्क्वेअर. इट इज कॉल्ड एज लॅग्रेंजेस आयडेंटिटी. तर आपले बरेच क्वेश्चन झाले होते, काही क्वेश्चन राहिलेले आहेत, ते क्वेश्चन आपण उर्वरित क्वेश्चन घेऊ. ठीक आहे. मला तुम्हाला काय आठवते का लास्ट क्वेश्चन काय होता त्याच्यामधला? तर मला पुढे घेता येतो. मला लक्षात आहे तसं हा क्वेश्चन घ्यायचा होता आपल्याला. बघा, इफ यू बार अँड बी बार. नेक्स्ट क्वेश्चन याच्यावरच असेल असं काय नाही, मिक्स क्वेश्चन पण असू शकतो. लक्षात घ्या हा क्वेश्चन मिक्स टाईपचा क्वेश्चन आहे. याचा आणि लॅग्रेंजेस आयडेंटिटीचा असं काही तास घेणं देणं नाही. ठीक आहे. तर सिंपल आहे. बघा आता काय करता येईल. In that one, what we can say that here, याच्यावर नाही ते क्वेश्चन, ते फक्त लास्ट वीक झालेला आहे. हे सगळ्यांना त्याचा क्वेश्चन कंप्लीट झाल्याचा मिक्स क्वेश्चन आहे. इफ यू बार बी बार आर युनिट वेक्टर्स, if a bar b bar are unique vectors and theta is the angle, acute angle between them, and theta is the acute angle between them, and theta is the acute angle between them. The question is answered. Then 2u bar cross 3b bar is a unit vector form. Is a unit vector form. पुन्हा सगळे युनिट वेक्टर असतील हे सांगायचं. पहिला ऑप्शन ए
exactly two values of theta. Exactly two values of theta. The option more than two values of theta. More than two values of theta. दूसरा प्रश्न C, no values of theta. No value of theta. So option number D, exactly one value of theta. Exactly one value of theta. आता तर मग आता जी तुम्हाला करता येईल हा प्रश्न थोडा याच्यामध्ये साईड टाकू का स्क्रीन दिसत असेल तर साईड टाकते त्यामध्ये बघा ना पहिल्यांदा या दोघांमध्ये अँगल काढा क्रॉस आहे 2u बार क्रॉस 3u बार क्रॉसचा प्रोडक्टने फॉर्म्युला काढायचा मग पुन्हा ते युनिट वेक्टर म्हणजे त्याचा मॅग्निट्यूड किती आहे 1 आहे मग एवढा घेऊन सॉल्व केलं तर तुम्हाला sin थीटा ची किंमत काय येणार sin थीटा इज इक्वल टू व्हॉट ठीक आहे ते झाला किती पाय पडलं आपण पडलेला आहे तो एक मिनिट थांबा एवढा चला बघा थोडा पडला बघा क्वेश्चन काय याच्यामध्ये त्याप्रमाणे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे काय पुढे क्वेश्चन क्वेश्चन घे पुढे क्वेश्चन ठीक आहे हा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन कुठे गेला हा तर तुम्हाला याच्यामध्ये व्हॅल्यूज किती असेल ते सांगायचं आहे याच्यामध्ये बघा काय करता येईल सध्या मोदी आता टाकलेलं आहे आपण तर सर्वात पहिले जे जे माहिती दिली तुम्हाला त्याचा वापर करू आपण याच्यामध्ये बघा पहिल्यांदा तुम्हाला काय 2u बार क्रॉस 3u बार काढावा लागेल तर बघा त्याच्यामध्ये इथे असेल तर मी 2u बार क्रॉस 3u बार पाहिलं त्याच्यामध्ये बघा सगळ्यांना माहिती आहे क्रॉस प्रोडक्टची थोडी प्रॉपर्टी पहा क्रॉस प्रोडक्ट मध्ये जे स्केलर मल्टिप्लिकेशन असेल ना तो स्केलर बाहेर येतो म्हणजे हा 6 बाहेर आलं तर फक्त त्याच्यामध्ये काय राहिला u बार क्रॉस u बार याला ब्रॅकेटचे पण गरज नाही तुम्हाला डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करता येईल 3 दोन्ही किती झाले 6 हे झालं 6 u बार क्रॉस v बार पण 6 u बार क्रॉस v बार झाले तर तुम्हाला u बार क्रॉस v बारचा फॉर्म्युला माहिती आहे पहिले वेक्टरचा मॅग्निट्यूड दुसरे वेक्टरचा मॅग्निट्यूड दोघांमध्ये अँगल sin थीटा क्रॉस मध्ये असताना sin थीटा असतो आणि युनिट वेक्टर किती n कॅप्स आणि युनिट वेक्टर दोघांना काय असतो परपेंडिक्युलर असतो मग आता याच्यामध्ये जर पाहिलं तर हा तुम्हाला किती आला u बार v बार आर युनिट वेक्टर्स हे जर युनिट वेक्टर असतील तर मला सांगा याचा मॅग्निट्यूड किती 1 म्हणजे हा फक्त किती झाला हा 1 झाला हा 1 झाला आणि किती आला 6 sin थीटा इनटू किती आला n कॅप्स इथपर्यंत 2u बार क्रॉस 3u बार काढला मी मग एवढा आला मला 6 sin थीटा इनटू n कॅप्स पुन्हा त्याने काय म्हणलं जर u बार युनिट वेक्टर असतील थीटा ॲक्यूट अँगल बिटवीन देम असतील तर तुम्हाला याच्यामध्ये काय व्हॅल्यू एक्झॅक्टली म्हणजे थीटाची किती व्हॅल्यू भेटणार एक्झॅक्टली दोन व्हॅल्यूज भेटणार दोन पेक्षा जास्त भेटणार का नो काहीच भेटणार नाही की फक्त एक व्हॅल्यू भेटणार हे तुम्हाला काढायचं आहे तर सर्वात पहिले आता हे काढलं पुन्हा काय माहिती दिली की हा वेक्टर कसा आहे युनिट वेक्टर आहे युनिट वेक्टर म्हणजे याचा मॅग्निट्यूड जर काढला तुम्ही तर याचा मॅग्निट्यूड किती आला पाहिजे 1 हा युनिट वेक्टर असल्यामुळे याचा मॅग्निट्यूड किती 1 आता आपण 2u बार क्रॉस 3u बार काढलेला आहे किती 6 sin थीटा इनटू किती n कॅप्स इज इक्वल टू किती आता युनिट वेक्टरचा मॅग्निट्यूड किती असतो 1 तर याच्यामध्ये बाहेर काढलं तर फक्त किती sin 6 sin थीटा इज इक्वल टू 1 तर sin थीटा इज इक्वल टू किती 1/6 जर संसाराला स्क्वेअरिंग जर केलं आपण तर 1 चा स्क्वेअर 1 च येणार आणि sin थीटा इज इक्वल टू 1/6 तर थीटा इज इक्वल टू किती
sin inverse of 1 by 6. Theta is equal to sin inverse of 1 by 6. This implies theta is equal to sin inverse of 1 by 6. तर मला सांगा किती अँगलची किती व्हॅल्यू झाले फक्त या क्वेश्चन मध्ये अँगलचे किती व्हॅल्यू झाले फक्त हाऊ मेनी व्हॅल्यूज आर पॉसिबल देन हाऊ मेनी व्हॅल्यूज आर पॉसिबल हियर ओनली व्हाट इज ऑप्शन टेल मी कोणता ऑप्शन बरोबर आहे ऑप्शन नंबर 2 व्हॅल्यूज आले का मोर देन 2 पेक्षा जास्त आले का काहीच आली नाही का एक्झॅक्टली 1 व्हॅल्यू ऑफ थीटा ऑप्शन नंबर डी इज देयर ओनली एकच व्हॅल्यू भेटली ते म्हणजे कोणती theta is equal to sin inverse of 1 by 6. So which option is correct one for them? Option number D is correct one for them. It is the option number D. Right? आलं लक्षात सगळ्यांचं काय काय दिलं होतं ते लक्षात घ्या ही माहिती दिली असताना युआर विभाग हे युनिट वेक्टर्स आहे आणि थीटा या दोघांमध्ये अँगल आहे एवढी माहिती दिली असताना पुन्हा सांगितलं की हा जे 2u क्रॉस 3u हा युनिट वेक्टर आहे तर सर्वात पहिले मी काय काढला 2u क्रॉस 3u काढला क्रॉस मध्ये प्रॉपर्टी असते की क्रॉसला जर स्केलर मल्टिप्लिकेशनला असेल जसं की हा 2 स्केलर आहे 3 स्केलर आहे 3 2 6 हा बाहेर येतो आणि हा क्रॉस आयडेंटिटी राहणार u क्रॉस v मग u क्रॉस v चा फॉर्म्युला पहिले वेक्टरचा मॅग्निट्यूड दुसरे वेक्टरचा मॅग्निट्यूड प्लस माइनस किया है दो वैल्यू होगी ना नहीं ना प्लस माइनस कैसा आएगा इसमें ये मॉड निकल कर स्क्वायरिंग ऑन बोथ साइड करने यहाँ पे स्क्वायरिंग ऑन बोथ साइड करने से यहाँ पे जो तुम्हारा वैल्यू है ये मॉड उड़ गया स्क्वायरिंग करने से मॉड उड़ गया 1 का स्क्वायर कितना आ गया 1 और यूनिट वेक्टर का मैग्नीट्यूड कितना मिला 1 sin 6 sin थीटा इज इक्वल टू 1 लिखना नहीं चाहिए ओके ये 6 sin थीटा इज इक्वल टू 1 तो sin थीटा इज इक्वल टू कितना आ गया 1 by 6 ओनली 1 वैल्यू पॉसिबल है तो थीटा इज इक्वल टू कितना sin इनवर्स ऑफ 1 by 6 बोलो आया क्या समझ में यस टेल मी नाउ कुछ डिफिकल्टी है कुछ पूछना है तुमको इसमें से यस फरहान शेख आई विल प्रॉब्लम तुमको इसमें कोई डिफिकल्टी है क्या यस ठीक है बस ठीक तो ऐसा है पहले सबसे पहले 3u बार क्रॉस 3 बार निकाले 3 2 नीचे u बार क्रॉस v बार का फार्मूला पहले वेक्टर का मैग्नीट्यूड दूसरे वेक्टर का मैग्नीट्यूड दोनों में एंगल थीटा है sin थीटा और यूनिट वेक्टर n कैप्स दोनों को परफेक्ट किया उसके बाद ये 6 यूनिट वेक्टर होने की वजह से इसका मैग्नीट्यूड 1 हो गया इसकी वैल्यू 1 हो गई दोनों 1 1 हो गया सिर्फ क्या बचा sin थीटा n कैप्स और क्या मालूमात दिया गई कि 2u बार 3u बार ये यूनिट वेक्टर है यूनिट वेक्टर मतलब इसका मैग्नीट्यूड कितना आएगा 1 तो 2u बार क्रॉस 3u बार की वैल्यू रख दो 6 sin थीटा n कैप्स इज इक्वल टू 1 स्क्वायरिंग ऑन बोथ साइड करने से ये मॉड उड़ गया और इज इक्वल टू 1 रह गया तो 6 sin थीटा यूनिट वेक्टर का मैग्नीट्यूड 1 हो गया 6 sin थीटा इज इक्वल टू 1 तो sin थीटा इज इक्वल टू 1 by 6 तो थीटा इज इक्वल टू कितना sin इनवर्स ऑफ 1 by 6 तो थीटा की सिर्फ एक ही वैल्यू पॉसिबल है इसलिए ऑप्शन नंबर कौन सा रहेगा डी चलो एक बार फिर से तुमको मैंने रिपीट करके बता दिया कुछ स्टूडेंट को अगर नहीं समझ आया होगा तो ठीक है अब देखो यहाँ पे उसने और एक क्वेश्चन पूछा ये भी क्वेश्चन बहुत सी किताबों में important question one of the important question in this question contain all books क्रॉस प्रोडक्ट पे है ये भी क्वेश्चन क्रॉस प्रोडक्ट जो देखा है ये भी तो क्रॉस प्रोडक्ट पे था ठीक है ये लैग्रेंज साइंटिस्ट में खाली बिट है इसमें सिर्फ 4-5 क्वेश्चन है एक्चुअली अभी अपना क्रॉस प्रोडक्ट जो अपन कंटिन्यू कर रहे थे वही चालू है इसमें जो लैग्रेंज सैनिटी एक बिट था उसमें जो कितने क्वेश्चन थे पिछले लेक्चर में ले लिया अपन अब मिक्स क्वेश्चन है और ये क्वेश्चन के बाद लास्ट बिट रहेगा वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट फिर खत्म वेक्टर ठीक है देखो नेक्स्ट क्वेश्चन इज समथिंग लाइक टू बी let v bar is equal to let v bar is equal to 2i plus j minus k and w bar is equal to I plus 3k I plus 3k if u bar is a unit vector then the maximum value of if u bar is a unit vector then the maximum value of then the maximum value of this maximum value of ये क्रॉस प्रोडक्ट u bar v bar w bar is important क्वेश्चन है कुछ यहाँ बुक में मिलेगा तुमको ये important पहला ऑप्शन ए -1 दूसरा ऑप्शन √10
plus root 60, third option root 59 और लास्ट ऑप्शन root 60। इसको निकालने का है, लेकिन कितने लोग इसको निकाल सकते हैं? हिंट तो क्या सबसे पहले एकदम सिंपल है, देखो इसकी हिंट क्या है। आई विल गिव वन हिंट दैट वन। सबको मालूम है कि यहाँ पे क्वेश्चन के ऊपर हो गया बोर्ड में दिख रहा है, तो एडजस्टमेंट करेंगे। क्वेश्चन जिसे 10 बोर्ड हुआ था, यस वेरी गुड। तो ये क्वेश्चन है, उसमें इसने v बार और w बार दो वेक्टर दिया और u बार एक ऐसा यूनिट वेक्टर दिया जिसका यूनिट वेक्टर मतलब मैग्नीट्यूड कितना है 1 है। तो इसको तुमको निकालने का है मैक्सिमम वैल्यू ऑफ ये बॉक्स प्रोडक्ट की मैक्सिमम वैल्यू निकालने का है। व्हाट इज द मैक्सिमम वैल्यू ऑफ दिस बॉक्स प्रोडक्ट? जैसे कि हमको मालूम है बॉक्स प्रोडक्ट मतलब ये है तुम्हारा u बार v बार w बार। तो बॉक्स प्रोडक्ट मतलब कैसे निकालेंगे? पहला वेक्टर बाहर और ये दो वेक्टर का क्रॉस। वैसे भी हमको क्या v बार और वेक्टर w बार दिया वाला है ना, ये हमको मालूम है ना। ये देखो बॉक्स प्रोडक्ट में a बार b बार c बार अगर से है तो पहले वेक्टर को बाहर रख के हम ये दोनों वेक्टर का क्या करते हैं क्रॉस। बॉक्स प्रोडक्ट इज आल्सो कॉल्ड एज अ स्केलर ट्रिपल प्रोडक्ट। तो उस तरीके से हम यहाँ पे u v w को ये वेक्टर u बार को बाहर रख के दोनों का क्रॉस अपन ले सकते हैं। तो पहला काम क्या हमारा, सबसे पहले v बार क्रॉस w बार निकालना। क्रॉस कैसे निकालते सबको मालूम है, v बार क्रॉस w बार मतलब ये होगा डिटरमिनेंट में i j k। तो बोलो क्या गया यहाँ पे i j k में v कितना है 2 1 -1 और w अगर से देखेंगे तो w कितना है i मतलब 1 j मतलब 0 ये 3। तो ये तुम्हारे पास कितना आ गया 3 -0 माइनस का j 6 + 1 प्लस का k 0 -1। तो ये एक्चुअली कितना है तुम्हारे पास 3i माइनस का 7j और माइनस का k। ये आ गया v बार क्रॉस w बार की वैल्यू। अब ये अगर से v बार क्रॉस w बार अगर से है तो अब हमको क्या निकालने का है, व्हाट यू आर इंटरेस्टेड टू फाइंड आउट। इसकी मैक्सिमम वैल्यू इसमें रख दो, रख सकते क्या है ना 3i - 7j तो देयरफॉर इसको रख दो ये वैल्यू। तो ये क्या मिला, देयरफॉर यहां पे करेंगे अपन यहां पे देयरफॉर u बार v बार w बार म्हणजेच u बार डॉट v बार क्रॉस w बार ची व्हॅल्यू जर पाहिली तर तो किती भेटणार तुम्हाला। u बार ला बाहेर ठेवू तो क्या है, तो ये एक्चुअल क्या है, ये दो वेक्टर का इसकी मैक्सिमम वैल्यू निकालेगा ना। इसको तो ऐसे लिख सकते। तो ये एक्चुअल क्या है दो वेक्टर का डॉट प्रोडक्ट। जैसे कि तुमको मालूम है a बार डॉट b बार पहले वेक्टर का मैग्नीट्यूड दूसरे वेक्टर का मैग्नीट्यूड दोनों के बीच में एंगल cos थीटा। तो इन दिस वे u बार डॉट v बार क्रॉस w बार कैन यू फाइंड एज पहले वेक्टर का मैग्नीट्यूड मल्टीप्लाई बाय दूसरे वेक्टर का मैग्नीट्यूड और दोनों के बीच में एंगल कितना cos थीटा। इसको तो ऐसे लिख सकते हैं। और जैसा कि आपको मालूम है कि मैग्नीट्यूड ऑफ u बार अगर से तुम देखेंगे तो u बार कैसा वेक्टर है, स्टार्टिंग में दिया वाला है कि u बार कैसा वेक्टर है यूनिट वेक्टर है। तो इसकी वैल्यू कितनी मिली 1। मैग्नीट्यूड ऑफ v बार क्रॉस w बार इसका तुम मैग्नीट्यूड निकालेंगे तो मैग्नीट्यूड मतलब कैसा अंडर रूट में i का कोएफिशिएंट 3 3 का स्क्वायर 9 j का कोएफिशिएंट -7 -7 का स्क्वायर 49 और k का कोएफिशिएंट -1 का स्क्वायर 1 इनटू कितना cos थीटा। तो 49 + 1 अंडर रूट 59 इनटू कितना cos थीटा। तो मैक्सिमम वैल्यू कब आएगी जब थीटा कितना रहेगा इसमें 0। देखो इंपॉर्टेंट थिंग क्या है पे, इसकी मैक्सिमम वैल्यू कब निकलेगी जब इसमें थीटा कितना रहेगा। मैक्सिमम वैल्यू का तुमको थीटा कितना निकलेगा 0, तो cos 0 क्या रहा था 1, तभी जाके इसकी अंडर रूट 59 वैल्यू आएगी। अगर से मैक्सिमम वैल्यू थीटा = 90 रखेंगे तो cos 90 कितना 0 और ये पूरा 0 हो जाएगा तो मैक्सिमम वैल्यू आएगी क्या नहीं। तो इसका अगर से मैक्सिमम वैल्यू निकालने का है तो 100% ये cos थीटा में 100% थीटा कितना रहेगा थीटा = 0। थीटा अगर से 0 लेंगे तो cos 0 1 हो जाएगा और इसकी वैल्यू कितनी आएगी √59। So what we can say that here the maximum value of this box product is nothing but
अंडर रूट ऑफ 59 इज द ऑप्शन नंबर सी। कितना क्लियर है? समझ कितना है? ऑप्शन नंबर सी अंडर रूट ऑफ 59। बोलो जल्दी से, आया क्या समझ में? श्रुतीलाल अक्षर व्हेरी गुड। अजून प्रत्येकाच मुलीला आला का? सिद्धी पण बघत वाटलं, सिद्धी है, आर्यन है, फरहान है, व्हेरी गुड, लिपणे है। तर आता बघा, आता पुन्हा तुम्हाला वाटलं तर हे सगळे क्वेश्चन महत्त्वाचे असल्यामुळे डबल रिपीट करायला मी सर्वात पहिले हा बॉक्स प्रोडक्टला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट येईल। याच्यामध्ये मी सर्वात पहिले काय काढला, व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार काढला क्रॉस। त्यानंतर हा इथे पुन्हा या इथे मी उचललं आणि याच्यामध्ये पहिले बॉक्स प्रोडक्टला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये लिहिलं। नंतर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये जर पाहिलं तर हे ऍक्च्युअली हे दोन वेक्टरचा काय आहे, डॉट प्रोडक्ट। एक वेक्टर म्हणजे यू बार आणि हा व्ही बार क्रॉस डब्ल्यू बार म्हणजे दुसरा वेक्टर। तर दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट कसा घेतो, पहिले वेक्टरचा मॅग्निट्यूड, दुसऱ्या वेक्टरचा मॅग्निट्यूड आणि दोघांमध्ये असलेला अँगल। त्यामुळे बघा याचा मॅग्निट्यूड आणि दोघांमध्ये अँगल काय, cos थीटा डॉट प्रोडक्ट नुसार। मग याचा मॅग्निट्यूड किती आहे, 1, कारण युनिट वेक्टर आहे। मग याचा मॅग्निट्यूड तुम्ही काढलेला आहे, याचं केलं आणि cos थीटा आला। पण आता याची व्हॅल्यू थीटा जर 0 असेल तरच मॅक्सिमम व्हॅल्यू घेऊ शकतो। थीटा जर 90 घेतलं तर हा पूर्ण काय भेटणार, 0। मॅक्सिमम व्हॅल्यू भेटेल का, नाही। तर थीटा इज इक्वल टू 0 ठेवून त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती भेटेल, अंडर रूट ऑफ 59। एक ऑप्शन नंबर सी मध्ये तुम्हाला दिलेला आहे। ठीक आहे, so it is again one of the most important examples which are asked in so many exams। ठीक आहे वेक्टरचा। आता पुन्हा अजून एक क्वेश्चन जे की बरेच पुस्तकात आहे आणि विचारलेला प्रश्न आहे, बघा मग तुम्हाला कसं करता येईल। तर तो क्वेश्चन याप्रमाणे बघा मग काय असतील ते प्रश्न। अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन, very important question। if a bar, very important, a bar, b bar, c bar are non-coplanar vectors, and lambda is a real number, then बॉक्स प्रोडक्ट मध्ये लैम्ब्डा a bar plus b bar, lambda square b bar plus c bar, lambda c bar is equal to a bar b bar plus c bar b bar for option number A, exactly 3 values of lambda, exactly 3 values of lambda। Option number B, exactly 2 values of lambda, exactly 2 values of lambda। Option number C, exactly 1 value of lambda। Option number D, no value of lambda, no value of lambda। हा देखील महत्त्वाचा क्वेश्चन आहे, बरेच पुस्तकामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे। तर बघू आता, तुम्हाला समजून घ्या, तुम्हाला येत नाही मला माहिती 100%, पण तरी नाही येत असेल, नाही येत असेल तरी बघून घ्या, काय असतील ते समजून घ्या। क्वेश्चन एकदम सिंपल आहे। तुम्हाला काय, हा व्हॅल्यू लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची। तर मग सर्वात पहिले एक कंडिशन लागली आपण याच्यामध्ये, लॅम्बडा a bar plus b bar, lambda square b bar, lambda c bar is equal to a bar b bar plus c bar and then b bar। So now what we can write here, it's very simple one। सबसे पहले हम क्या करेंगे यहाँ पे, देखो यहाँ पे स्केलर में भी बॉक्स प्रोडक्ट में भी जो स्केलर है, लैम्बडा जो स्केलर है, उसके टोके पे बार है क्या, तो बार है तो क्या रहता है वेक्टर, और बार नहीं मतलब क्या है, स्केलर। तो स्केलर की प्रॉपर्टी क्या रहेगी, स्केलर तुम्हारा
क्रॉस प्रोडक्ट में रहने दो, बॉक्स प्रोडक्ट में रहने दो, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट में रहने दो। स्केलर हमेशा क्या आता, बाहर आता, जैसे की मैंने तुमको अभी पहिले बताया। आता तुम्हाला मी दाखवलं होतं की 2u बार क्रॉस 3v बार म्हणजे 2 स्केलर 3 स्केलर। आता पहिल्या दोघांचा गुणाकार घेतला होता आपण 6 into u बार क्रॉस v बार। तसं याच्यामध्ये लॅम्बडा स्केलर आहे, हा लॅम्बडा स्केलर आहे। इथे सुद्धा सगळ्यांमध्ये लॅम्बडा काढायचे असेल तर इथे लॅम्बडाचा पॉवर 1, इथे लॅम्बडाचा पॉवर 2, इथे लॅम्बडाचा पॉवर 1। तर लॅम्बडा लॅम्बडा स्क्वेअर लॅम्बडा हे म्हणजे पूर्ण लॅम्बडा किती आला, लॅम्बडा टू 4 बाहेर आला स्केलर। आणि याच्यामध्ये काय राहिलं मग a बार प्लस b बार b बार आणि c बार एवढा राहिला। आणि काय a बार b बार प्लस c बार इंटू b बार। 100 वेळेस सांगितलं तुम्हाला मी याच्यामध्ये बॉक्स प्रोडक्ट जे असतो, हा बॉक्स प्रोडक्ट a बार b बार c बार हा बॉक्स प्रोडक्टला कसं लिहिता येईल, खूपदा सांगितलं। पहिले वेक्टरला बाहेर आणि या दोन वेक्टरचा क्रॉस, म्हणजे स्केलर ट्रिपल प्रोडक्टनुसार असं लिहिता येईल। तर मला सांगा आता याला कसं लिहिता येईल मग लॅम्बडा रेस टू 4 मग काय करू म्हणे या वेक्टरला बाहेर आणि पुन्हा b बार क्रॉस c बार याच्यानुसार याला लिहिता येईल मला। राईट लिहिता येतो की नाही। मग पुन्हा जर पाहिला याच्यामध्ये तर याच्यामध्ये पुन्हा हा वेक्टर a बार ला बाहेर आणि पुन्हा काय b बार प्लस c बार क्रॉस b बार या दोघांचा क्रॉस, बरोबर आहे आला की नाही। बघा या वेक्टरला बाहेर आणि या दोन वेक्टरचा क्रॉस असा घेते पण आता लक्षात ठेवा असा, ठीक आहे असा घेऊन जर a बार प्लस b बार याला बाहेर आणि या दोघांचा क्रॉस, ठीक आहे असा इथे सुद्धा हे बॉक्स प्रोडक्ट तुम्हाला दिसेल त्यामुळे मी प्रॅक्टिस करत नाही। हा वेक्टरला बाहेर आणि या दोन वेक्टरचा क्रॉस असंच ब्रॅकेट घेतो आणि इथे सुद्धा याला पण असंच ब्रॅकेट घेतो, ठीक आहे। मग आता बघा काय असेल इथे जर तुम्ही क्रॉस केलं याच्यामध्ये तर पहिले a बारचा याच्यासोबत जर केलं तर किती भेटेल तुम्हाला a बार डॉट b बार क्रॉस c बार प्लस b बारचा याच्यासोबत जर केलं तर b बार डॉट b बार क्रॉस c बार इकडच्या साईडला घेऊ आपण a बार डॉट पहिले याला सॉल्व करावं लागेल मला b बार क्रॉस b बार प्लस c बार क्रॉस b बार। आता तुम्हाला मागचे प्रॉपर्टीज माहित पाहिजे तर तुम्हाला आन्सर येईल। बघा आता त्याचा आन्सर मग किती आला लॅम्बडा रेस टू 4 लॅम्बडा रेस टू 4। आता इथे जर पाहिलं तुम्ही तर स्केलर ट्रिपल प्रोडक्टची प्रॉपर्टी काय असते बघा इथे सेम मिळालं तुम्हाला a बार डॉट b बार क्रॉस c बार, ओके याच्यामध्ये काय अडचण नाही। पण जर तुम्ही जर याच्यात पाहिला तर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये जर दोन वेक्टर सारखे असतील ज्याच्यामध्ये याच्यामध्ये p आणि p आहे तर त्यावेळेस याची व्हॅल्यू किती असते 0। स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये कोणी दोन वेक्टर सारखे असतील तर व्हॅल्यू किती असते 0, म्हणजे तो किती झाला बघा हा 0 झाला। कोण झाला त्याला इथे बघा आता तुम्हाला क्रॉसची पण प्रॉपर्टी माहिती आहे। आता मी सांगितलं की दोन वेक्टरचा क्रॉस b बार क्रॉस b बार किती असतो 0, b बार क्रॉस b बार किती असतो 0, म्हणजे फक्त इकडच्या साईडला काय राहिला a बार डॉट c बार क्रॉस b बार। म्हणजे इथे जर तुम्ही जर पाहिला तर हा ऍक्च्युअल काय आला लॅम्बडा रेस टू 4 a बार b बार c बार म्हणजे बॉक्स प्रोडक्ट ऑफ a बार b बार c बार। आणि इथे जर पाहिलं तर हे काय a c b, मला सांगा सायकल मध्ये आहे का, सायकल मध्ये म्हणजे काय, सायकल म्हणजे काय याच्या नंतर b b च्या नंतर c असेल तर बॉक्स प्रोडक्ट लिहिता येईल। पण सायकल मध्ये नाही, याच्या नंतर काय आहे सी आहे तर सायकल चेंज आहे, सायकल चेंज असेल तर फरक पडेल पाहतो साइन मध्ये मायनस येणार आणि आपलं नीट लिहिता येईल ए बी सी म्हणून। कळलं इथे काय बाबा हे जर समजत असेल त्याला पण करू आपण जो बघा मी काय सांगितलं याच्यामध्ये हा ए बी सी सायकल मध्ये तर हे झालं बॉक्स प्रोडक्ट, पण या